फायनली आता हर्षवर्धन जहागीरदारला सगळ्यांसमोर कुमुदिनीने सणसणीत अशी थोबाडीत दिलेली असते. अचानकपणे कुमुदिनीने थोबाडीत हाणल्यामुळे हर्षवर्धन चांगलाच कावरा बावरा होतो आणि तो लगेचच बोलू लागतो, आईसाहेब आईसाहेब हे काय करताय? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन जे काही मी करते ना हे खूप आधी मला करायला हवं होतं. त्यावर घरातले सगळेच अवाक झालेले असतात. अशातच आता हर्षवर्धन एकटक कुमुदिनीकडे पाहत असतो आणि कुमुदिनी म्हणत असते, बोल ना बोल हर्षवर्धन, मी तीर्थासाठी आणलेलं स्थळ सगळ्यांसमोर नाकारलंस तू. काय म्हणाला होतास तू? मी तिचा बाप आहे, मी बघून घेईन काय करायचं ते. तीर्थाच्या स्थळाचा विचार इतर कुणी करायचा नाही. आता बोल ना, काय आहे का तुझ्याकडे उत्तर? अरे कशाला केला होतास त्या दिवशी शहाणपणा? मी आणलेल्या स्थळाला जर तू निदान बघण्यासाठी होकार दिला असतास तर आज ही परिस्थिती ओढावली नसती. आजच्या परिस्थितीला एकमेव तू जबाबदार आहेस हर्षवर्धन. आणि अशातच आता हर्षवर्धन बोलू लागतो, आईसाहेब म्हणून काय तुम्ही मला सगळ्यांसमोर असं थोबडावणार का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, फक्त थोबडावलंय. जर तीर्थाबरोबर काही वाईट घडलं असतं ना तर हर्षवर्धन मी काय केलं असतं ना सांगता येत नाही. आता आईसाहेबांनी असं म्हटल्यावर हर्षवर्धन गप बसतो आणि अशातच आता शौर्य बोलू लागतो, डॅड आजी जे काही बोलते ना ते चुकीचं नाहीये. निदान त्या दिवशी आजीने आणलेलं स्थळ तुम्ही पाहिलं असतं तर आपण निदान एक स्टेप तरी पुढे गेलो असतो. आणि तुम्ही ते नाकारल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे. आणि तरीही तुम्ही आज अशा प्रमाणे उभे आहात जसं काही घडलेलंच नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, शौर्य बस कर, तू तुझ्या वडिलांशी बोलतोयस याचं भान ठेव. त्यावर लगेचच आता कुमुदिनी शौर्यला म्हणत असते, शौर्य शांत राहा. आता कुमुदिनीने शांत राहा असं म्हणताच शौर्य गप बसलेला असतो. आणि अशातच आता हर्षवर्धन हात जोडतो, आईसाहेब मला माफ करा, इतकं सगळं घडेल असं मला वाटलं नव्हतं. आईसाहेब आता तुम्हीच सांगा काय करायचं आहे ते. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन जर तू आधीच त्या शिर्केला दटावून सांगितलं असतास की आईसाहेबांनी तीर्थासाठी एक चांगलं स्थळ आणलंय तर त्या 1.5 दमडीच्या शिर्केची अजिबातच हिंमत झाली नसती असं काही करायची. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब अगदीच बरोबर आहे तुमचं, चूक झाली माझ्याकडून. आता तुम्ही सांगा काय करू या चुकीला सुधारण्यासाठी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आत्ताच्या आत्ता मी सांगते त्याप्रमाणे त्या विक्रांतला आधी या सगळ्यामध्ये अडकाव. आता हर्षवर्धन कुमुदिनी सांगत असलेल्या अगदी शब्दाप्रमाणे सगळं काही करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया म्हणत असते, आईसाहेब मला तुमचं पटतंय. तुम्ही त्या दिवशी आणलेलं स्थळ आपण अजूनही पाहू शकतो का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया काळजी करू नकोस तू, आता घरातली सगळी जबाबदारी मी हँडल करणार आहे आणि सगळ्यांनी माझ्या शब्दाबाहेर गेलं नाही पाहिजे, मी हे आधीच सांगते. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आधीही कोणी तुमच्या शब्दाबाहेर नव्हतं आणि यापुढेही नसेल. मी सुद्धा असूच शकत नाही तुमच्या शब्दाबाहेर कधी. त्या दिवशी माझं डोकं फिरलं होतं, नाहीतर मी अजिबातच वेड्यासारखं वागलो नसतो. हे सगळं ऐकल्यावर मात्र कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनचा मोबाईल वाजलेला असतो आणि त्यावर शिर्केचा फोन आलेला असतो. लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब त्या शिर्केचा फोन येतोय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, फोन स्पीकरवर कर. आणि अशातच आता हर्षवर्धनने फोन स्पीकरवर केलेला असतो. तेवढ्यात तो 1.5 दमडीचा शिर्के बोलू लागतो, वकील साहेब काय चाललंय तुमचं? तुम्ही ठरल्याप्रमाणे सगळं करणार आहात की नाही? हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, शिर्के मी बोलते. आता हे वाक्य ऐकल्यावर दणकन शिर्केची चांगलीच टरकलेली असते आणि शिर्के स्वतःशी बोलत असतो, बापरे, म्हणजे कुमुदिनी मॅडम म्हणतायत तर आता तर मी काही चुकीचं बोलून गेलो तर माझी चांगलीच हाडं खिळखिळे करण्यासाठी कुमुदिनी मॅडम मागे पुढे पाहणार नाहीत. आणि अशातच आता कुमुदिनी बोलत असते, काय शिर्के कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर शिर्के आता शांतपणे बोलत असतो, आईसाहेब मला विक्रांत आणि तीर्थाच्या नात्याबद्दल बोलायचं होतं. पण आज विक्रांत जे काही वागला आहे मी त्याला समर्थन करणार नाहीये, मी त्याच्या अगदी विरोधातच आहे.
पण तो चुकला, आपण त्याला माफ करावं अशी माझी इच्छा आहे. त्यावर विक्रांतचं आता विषय काढू नका शिर्के असं जेव्हा कुमुदिनीने म्हटलेलं असतं, त्यावर शिर्केला कळून चुकलेलं असतं जहागीरदारांच्या घरात विक्रांतचं नावही सध्या घेतलं जात नाहीये. म्हणजे आता तीर्थाचा विक्रांतशी नातं जोडण्याचा संबंध आणण्याचा प्रश्नच उरणार नाही. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, शिर्के असं मला वाटतंय की आता पुढे तुम्ही इथं फोन नाही केलेला बरा. आणि तेवढ्यात कुमुदिनीने फोन कट केलेला असतो. शिर्के इकडे फोन जोरात आपटतो आणि शिर्केची बायको बाजूलाच उभी असते. ती म्हणत असते, काय हो, काय झालं? त्यावर शिर्के म्हणत असतो, अजून डोक्यावर बसवा तुमच्या नालायकाला, काय करून ठेवलंय बघा. त्या जहागीरदारांच्या घरात या कुत्र्याचं नावही घेतलं जात नाहीये. म्हणजे आज त्याने जे काही केलंय ते पाहता आपला त्यांच्याशी पुढे जाऊन संबंध राहील की नाही याची सुद्धा मला वाटायला लागली भीती. त्यावर शिर्केची बायको म्हणत असते, अहो सगळं काय ठीक होईल, नका करू काळजी तुम्ही. त्यावर शिर्के म्हणत असतो, काय ठीक होणार आहे? तुला काय सगळं साधं सोपं वाटतं का? अगं साधं सोपं असणारं नातं आज या कुत्र्याने कठीण करून ठेवलंय. येत्या काळात माझ्या आमदारकीचं तिकीट सुद्धा मला मिळणार नाही याची सगळी फिल्डिंग जर त्या कुमुदिनीने लावली ना, तर खरंच रस्त्यावर बसायची वेळ येणार आहे माझ्यावर. आणि त्यासोबत तुम्ही सुद्धा. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता मागून अर्पिता म्हणत असते, अहो पप्पा इतके निगेटिव्ह का बोलताय तुम्ही? आणि मला सांगा, कुमुदिनी मॅडम बद्दल बोलताय ना, आजी खूप चांगल्या आहेत. आजी कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. हवं तर मी आत्ता त्यांच्याकडे जाते आणि हवं तर तुमच्या बाजूने बोलते. त्यावर कुमुदिनीचा विषय आता अर्पिताने काढलेला असतो. त्यावर शिर्के म्हणत असतो, अगं अर्पिता बेटा प्लीज माझं ऐकून घे. तुला आत्ताच्या आत्ता कुठे जायची गरज नाहीये, तू घरात थांब. त्यावर अर्पिता म्हणत असते, अहो पप्पा असं काय बोलताय तुम्ही? मला तर आता बाहेर निघायचंय. मी शौर्यला आता भेटणार आहे, आम्ही दोघं शॉपिंगला जाणार आहे. त्यावर शिर्के स्वतःच्या बायकोला म्हणत असतो, अहो काहीतरी समजावा, तिकडचं वातावरण खूपच तापलेलं आहे. उगाच अर्पिताला दोन शब्द जर ते लोक बोलले तर हिला सहन होणार नाही आणि ही वेडवाकडा करून बसेल. त्यावर शिर्केची बायको म्हणत असते, अगं अर्पिता माझं ऐक, मी आई आहे तुझी, तुझा चांगलाच विचार करणार मी. त्यावर अर्पिता म्हणत असते, आई माहित नाही का मला, माझी आईच आहेस तू. अगं तू माझा वाईट विचार का करशील? पण आता मला तुझ्याशी बोलायला अजिबातच वेळ नाहीये, मी आलेच हा. असं म्हणत आता अर्पिता तिथून आपली पर्स घेऊन घराबाहेर पडलेली असते. शिर्के स्वतःचाच हात स्वतःच्या कपाळावर आपटून घेतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्केला अचानकपणे एका व्यक्तीचा फोन आलेला असतो. शिर्के लगेचच तो फोन रिसीव्ह करतो. समोरून एक व्यक्ती म्हणत असते, काय हो आमदार साहेब, जास्त मस्ती आली का तुम्हाला? आमदार आहात तुम्ही, समाजहिताची कामं सोडून तुमचा मुलगा जर फालतू काम करण्यात पुढे अग्रेसर असेल ना, तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काय परिस्थिती होईल याचा अंदाज आहे का तुम्हाला? हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच आपण पाहतोय आमदार शिर्के बोलू लागतोय, आपण बोलतोय कोण? आणि तेही माझ्याशी अशा भाषेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कुमुदिनीने थेट वरती आमदार शिर्केची कंप्लेंट केलेली असते आणि तिथूनच आमदार शिर्केला झापायला समज द्यायला फोन केलेला असतो वरतून कुणीतरी. हे सगळं ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो, साहेब माफ करा, मला कळलं नाही की तुम्ही आहात ते. अहो पण साहेब ही घरगुती गोष्ट आहे. आमच्या आणि जहागीरदार साहेबांमध्ये सगळं आधीच ठरलं होतं. त्यामुळे हे कदाचित माझ्या मुलाने थोडं 4 पावलं पुढे जाऊन विचार केला असेल. आणि अशातच आता आमदार शिर्केला त्याच्या वरिष्ठांनी झापलेलं असतं. इथून पुढे जर असलं काही पुन्हा उद्भवलं तर मात्र पक्षातून तुमची हक्कलपट्टी केली जाईल. हे सगळं ऐकल्यावर आमदार शिर्के चांगलाच हादरतो आणि अशातच आता तो घरात आदळापट करायला लागतो. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनी हर्षवर्धनला म्हणत असते, तुला आता काळजी करायची गरज नाहीये. तो 1.5 दमडीचा आमदार तुझ्या नादी लागण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही. आणि अशातच आता हर्षवर्धनला खूप बरं वाटलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते. आमदार शिर्केने हर्षवर्धनला कॉल केलेला असतो. हर्षवर्धन नाईलाज असतो, कॉल उचलतो. आमदार शिर्के म्हणत असतो, काय वकील साहेब, अहो छोट्या छोट्या गोष्टी जर मनावर घेणार असाल तर कसं चालेल? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, ए शिर्क्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि तुझा मुलगा आता यापुढे जर माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नादी लागण्याचा प्रयत्न केलात तर भर चौकात तुम्हा दोघांना फोडवून काढीन मी.
हे सगळं ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, असल्या पद्धतीची भाषा आपल्या लोकांना शोभत नाही. अहो प्लीज जरा विचार करा. आपलं आधीचं नातं कसं होतं, अचानकपणे कोणाच्या तरी वागण्याने आपल्यातलं नातं खराब होईल. अहो असं कशाला होऊ द्यायचं. आपण अजूनही तसेच चांगल्या प्रकारचे मित्र आहोत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्क्या, आता मित्र काही नाही, आता तुम्ही आणि मी. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं की आता हर्षवर्धन जरा जास्तच तापलेला आहे. आता त्याच्या नादी लागण्याचा आपण केला प्रयत्न तर तो 4 पावलं आपल्या कमरेतच घालण्याचा विचार करणार. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनने फोन कट केला हे आमदार शिर्केला समजलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा आणि विजया दोघंही बोलत असतात. विजया म्हणत असते, ऊर्जा, कसे मानू तुझे आभार. अगं आज तू जे काही केलंस त्यासाठी वाघाचं काळीज लागतं, पण तू तर खरंच वाघीण निघालीस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू, अहो एवढं का बोलताय तुम्ही. मी जे काही केलंय ते फार मोठं नाहीये. अहो आपल्या तीर्थासाठी मी काहीही करू शकते. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, खरंच मी आधी तर तुला या घरामध्ये काडीचीही किंमत देत नव्हते, पण आज माझ्या नजरेत तुझी किंमत वाढलेली आहे. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, खरंच काकू. त्यावर विजया म्हणत असते, काय केलंस तू हे. आजपर्यंत तू मला फक्त काकू म्हणत आलीस, यापुढे तुला मला काकू म्हणायचं नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे. त्यावर हर्षवर्धनच्या समोरच असलेला हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, अगं ये ऊर्जा, तुझ्या लक्षात येत नाहीये का, आता काकू नाही तर आई म्हणायचंय. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, अगदी बरोबर बोलला हा तुझा नवरा. हा तुझा नवराच आहे ना. त्यावर विजयाला आता ऊर्जा म्हणत असते, हो आई हो. आणि अशातच आता सगळे हसू लागतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्पिताचा फोन ऊर्जाच्या समोरच असलेल्या शौर्याच्या हातात मोबाईलवर आलेला असतो. आणि ऊर्जा लगेचच बोलू लागते, आई पाहिलात, ती अर्पिता पुन्हा शौर्याला फोन करते. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, आता मी तरी काय करू, या पोरीने तर अक्षरशः मला वेड लावलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, ए शौर्य, वेड लावलंय ऊर्जाने असं म्हण. अर्पिताने काय, आता अर्पिताचा विषय या घरात करायचा क्लोज. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, हे घे, कट केला फोन. आता कट केलेला फोन अर्पिताला अजिबातच आवडलेला नसतो. अर्पिता पुन्हा शौर्यला कॉल करते, शौर्य पुन्हा कट करतो. अर्पिता पुन्हा कॉल करते, शौर्य पुन्हा कट करतो. आणि अशातच आपण पाहतोय आता अर्पिता थेट जहागीरदारांच्या घरातच शिरलेली असते. अचानकपणे ती बोलू लागते, काय शौर्य, काय करतोयस तू हे. 3दा फोन केला तुला, 3दा कट केलेस तू. तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का. आता अर्पिता आली आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं असतं. आणि अशातच आता शौर्य कपाळावर हात मारून घेतो. पण तेवढ्यात विजया पुढे जाते. तेवढ्यात अर्पिता पुढे येते आणि म्हणत असते, काकू, अहो शौर्यला समजवा ना, केव्हापासून करते मी कॉल, पण तो माझ्या कॉलचा देतच नाही रिप्लाय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अर्पिता, तुला समजत नाहीये अशातली गोष्ट नाहीये, तर तुला समजून घ्यायचं नाहीये अशातली गोष्ट आहे. तुला चांगलंच माहितीये तू जे काही करतेस ते चुकीचं आहे, पण तरीही जर तू अशा प्रकारे वागणार असशील तर हे चुकीचं आहे हे तुला आता कळलंच पाहिजे. आणि जर तू समजून घेणार नसशील तर मी तुला समजवायला तत्पर आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता अर्पिता म्हणत असते, काकू, ही कोण आहे मला बोलणारी. आणि अशातच आता शौर्य थेट बोलू लागतो, अगं अर्पिता असं काय करतेस, ही माझी बायको ऊर्जा आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य, किती वेळा सांगायचं तुला, तुझी होणारी बायको मी आहे. या ऊर्जाचं नाव घेऊन तू मला काय जेलूस फील करायचा प्रयत्न करतोयस का. एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरच आपण दोघं लग्न करणार आहोत, सांग सगळ्यांना. त्यावर अर्पिता असं म्हणते हे पाहून कुमुदिनी लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, अर्पिता, मला माहिती आहे ही सगळं तुझी नाटकं आहेत आणि अशा प्रकारची नाटकं करणं बंद कर. कारण इतका दिवस तुला फक्त हेच दिसतंय का, बाकी सगळं बरोबर कळतं. घरात ना या ठिकाणी बरोबर यायचं कळतं तुला, बाकी तुला कळत नाही अशातली गोष्ट नाहीये. त्यामुळे तू आत्ता इथून जा, नाहीतर तुझ्या वडिलांना फोन करून मला इथे त्यांना बोलवावी लागेल आणि त्यांची चांगलीच नाचक्की करावी लागेल. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, शौर्य, काय झालं या सगळ्यांना, अचानकपणे सगळे माझ्या विरोधात का बोलायला लागलेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्पिताला समजावण्याच्या आधी अर्पिता बोलू लागते,
जे काही केलं ते विक्रांतने केलाय, जे काही चुकलाय ते विक्रांत चुकलाय, त्यात माझी काय चूक आहे? मी काय केलंय का? आणि अशातच आता अर्पिताच्या नाजूक चेहऱ्याकडे पाहत समोरून दिव्या बोलू लागते, अगदी बरोबर आहे तुझं, तुझ्या विरोधात कोणी काहीच बोलणार नाहीये, मला तर तुझी बाजू अगदीच पटलेली आहे. आता ही दिव्या जे काही बोलत असते ते विजयाला लगेचच कळालेलं असतं. विजया दिव्याचा हात धरते आणि तिला मागे खेचते. विजया म्हणत असते, शहाणपणा करण्याचा जर केलास प्रयत्न तर तिथल्या तिथे थोबडवून ठेवीन तुला. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, वा वा सासूबाई, आज पहिल्यांदाच तुम्ही माझा अशा प्रकारे केला अपमान की जो लागेल माझ्या जिवारी. तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ही जी शौर्याची आई असते, जी विजया, ती बोलू लागते, आता बसतेस का गप्प, नाहीतर आणते काठी. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.